जनतेला फायदा होणार आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर आता या ठिकाणी पक्ष प्रवेश देखील करण्यात आलेला आहे. ताई, काय एकंदरीत नाराजी होती तुमची आणि पुन्हा तुम्ही आता शिवसेना शिंदे गटामध्ये सामील झालेले आहेत. स्वतः सचिव राम रेपाळे यांच्या नेतृत्वाखाली सूर्यानगरमध्ये पक्षप्रवेश झाला. मी सूर्यनगरमध्ये 86 पासून इथे आहे आणि अशी गोष्ट आहे की हा पूर्ण डोंगर आहे, दाट लोकवस्ती आहे आणि दरवर्षी इथे लँडस्लायडिंग होऊन मृत्यू होतात. जीवितहानी पण होते, वित्तहानी पण होते. दगड खाली कोसळतात. म्हणजे आम्ही स्वतः पण झोपू शकत नाही तर वरची लोक काय झोपणार. आणि अशा परिस्थितीत बऱ्याच वेळा अशा घटना झाल्या. 2021ला मोठी दुर्घटना झाली की 11 माणसं जागेवरती खलास झाली आणि त्यावेळेला प्रशासनाचे सगळे अधिकारी आलेले होते, आपले मंत्री महोदय पण आलेले होते, पण कोणीही त्याच्यावरती काही उपाययोजना काढली नाही. प्रत्येक वेळी ज्या वेळेला मी पाठपुरावा केला त्या वेळेला मला असं सांगण्यात आलं की फंडच अवेलेबल नाही आहे, ह्याच्यासाठी फंड घ्यावा लागेल, कुठून तरी अरेंजमेंट करावी लागेल. अशा परिस्थितीमध्ये आज 2025 आलं. 2023ला पण सेम झालं की सिद्धार्थमध्ये दरड कोसळली, शिवाजी चौकामध्ये दरड कोसळली, पंचशीलमध्ये कोसळली, नेपाळवाड्यामध्ये कोसळली. नेपाळवाड्यामध्ये तर टेकू लावले होते बांबूचे. म्हणजे अशी परिस्थिती होती. आणि अशा परिस्थितीमध्ये मी ह्या वर्षीसुद्धा खूप टेन्शनमध्ये होते की आपण ह्या डोंगरात राहतोय आणि ही परिस्थिती जर आपल्यासारख्या लोकांची असेल तर काय उपयोग आहे. आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो ना, मग त्यांचं पण काम आहे ना ह्याच्या पाठपुरावा करण्याचं. आणि असं असताना राम रेपाळे साहेब आणि मिनेश या दोघांची भेट झाली. मी म्हटलं माझा विषय दुसरा काही नाही आहे, मला पब्लिकच्या संरक्षणासाठी त्यांची जीवितहानी होऊ नये किंवा इथे ही जी लोक आहेत ती हातावरती पोट आहे त्यांचं, जे काही किडूक मिडूक जमवतात ते कुठेतरी जमा करून ठेवतात, बॅगेत असतं. जे 11 माणसं मेले ती बॅगेतलं मंगळसूत्र काढायला गेली आणि तिचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे अशी लोक इथे राहत आहेत आणि यांच्याकडे पैसे नसतात मोठी मोठी घरं घ्यायला, म्हणून ही छोटी छोटी घरं वरती घेऊन राहतात. मग हे त्यांच्यासाठी खूप मोठं काम आहे ना. मी यांना सगळा विषय समजावून सांगितला की माझी काही इच्छा नाही, भिंत शक्य नाही कारण पावसाळा सुरू झाला, पण निदान लँडस्लायडिंग आणि ते जे दगड कोसळतात ते रोखण्यासाठी ह्या ठिकाणी आपण जर तुम्ही आम्हाला संरक्षण जाळ्या बसवून दिलात तर त्या बाबतीत मी आपली म्हणजे शतशः ऋणी राहीन आणि हे मी कधीच विसरणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून दोघांनीही प्रयत्न केले. मी खरोखर राम रेपाळे साहेब आणि मिनेश दोघांचे पण आभार मानते. आणि मुख्य म्हणजे 3:30 वाजता बोलणं झालं आहे आणि 5:30ला मला कॉल आला की मॅडम तुमचं काम उद्याच होत आहे, उद्याच त्या ठिकाणी आपले शिंदे साहेब येत आहेत आणि त्यांच्या हस्ते हा शुभारंभ होणार आहे. म्हणजे माझा क्षणभर विश्वासही बसला नाही की एवढी माझी पोचपावती म्हणून असे लोक तुम्ही नगरसेवक जे माझे ते शिवसेनेत जातात. बरोबर आहे, कारण ही सिस्टीम आहे. सिस्टीमसाठी आम्ही भांडतोय, आम्ही लोकांसाठी भांडतोय. आमचा याच्यात वैयक्तिक स्वार्थ काही नाही. आणि त्या सिस्टीममध्ये जाऊन त्याने आज सिस्टीम काय असते ती दाखवून दिली. ही सिस्टीम जर अवलंबण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला ना तर प्रत्येकाच्या विभागाचं नंदनवन होईल. नक्कीच भाऊ, ठाकरे गटाला वेळोवेळी दणका मिळत आहे. अनेक नाराज लोक आता तुमच्या शिवसेनेत येत आहेत. शिंदे गटात तुम्ही खास करून नेतृत्व करत आहेत. मुंबई उपनगरातलं अनेक नगरसेवक तुमच्या संपर्कात आहेत. 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी 25 वर्षाचं काम करून ठेवलेलं आहे. आणि मग ते स्वतः एक कार्यकर्त्यासारखं काम करत असतात आणि सर्व पदाधिकारी त्यांच्याकडे आकर्षित होतात. संपूर्ण मुंबई आपण बघताय, मुंबई नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातून दर दिवशी प्रवेश करायला साहेबांना वेळ नाही आहे. एवढे लोक मागे लागले की आम्हाला प्रवेश करायचा. आम्हाला आज पण आता संध्याकाळी पण पुन्हा मुक्तागिरीला मुंबईच्या नगरसेवकांचा प्रवेश आहे, एका आमदारांचा प्रवेश आहे आणि खूप लोक वेटिंगमध्ये आहेत की आम्हाला घ्या आम्हाला घ्या. एकीकडे असं आहे की दुसरीकडे सांगितलं अरे थांब जाऊ नको हे आत्ता सांगतायत. एवढं वर्ष काम केलं नाही पण आता थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि इकडे शिंदे साहेबांकडे, आदरणीय शिंदे साहेबांकडे अशी भीड लागलेली आहे की साहेब आम्हाला घ्या. ही परिस्थिती निर्माण का झाली याचं आत्मचिंतन आता तरी समोरच्यांनी करायला पाहिजे. मला त्यांची नाव घेण्याची इच्छा नाही आहे, पण मुंबई महानगरपालिकेवर युतीचा भगवा उद्या निवडणूक झाली तरी फडकलेला तुम्हाला दिसेल. आता संजय राऊत अनेक वेळा म्हणतात की जे गेले त्यांची हक्कलपट्टी करण्यात आलेली आहे, त्यामुळे आरोप प्रत्यारोप होत असतात. बघा संजय राऊत साहेब तर आमचंच काम करतायत ना. त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना त्यांनी संपवली आणि ते दर दिवशी एक वाक्य बोलले की 2 नगरसेवक माझ्याकडे येतात, साहेब आम्हाला प्रवेश करायचा. म्हणजे आमचं काम करून हलकं करत असेल तर आदरणीय संजय राऊत साहेब करतात. सर्जिकल स्ट्राईकच म्हणावं लागेल का? मोठ्या प्रमाणात सर्व नगरसेवक तुमच्याकडे येत आहेत ठाकरे गटातनं सोडून. नाही, मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. आपल्या साहेबांनी केलेलं काम
सगळ्या जनतेला माहिती आहे. जनता जनार्दन बघा, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, वारकरी, कष्टकरी सगळ्यांचे लाडकं नेतृत्व कोण असेल तर आदरणीय एकनाथ संभाजी शिंदे साहेब आहेत. त्याच्यामुळे सर्जिकल स्ट्राईक आम्हाला करावं लागत नाही. लोक आमच्याकडे येतात हो, समजलं की नाही. आणि ते बोलतात हा कचरा गेला, तो कचरा, एक वेळ अशी येईल हम दो हमारे दो, एवढंच राहतील. एवढं नक्की सांगतो तुम्हाला. आणि आमचे साहेब पहलगाममध्ये स्वतः गेले, 5 हे फ्लाईट घेऊन लोकांना, आपल्या महाराष्ट्रातील जनतेला वाचवण्याचं काम केलं. आणि तिकडची थंड हवेच्या ठिकाणाहून त्याचा पायच निघत नव्हता. म्हणजे राहुल गांधीसुद्धा परदेशातून देशात आले आणि पंतप्रधान मोदी साहेब हे लगेचच आले, परंतु यांचा थंड हवेच्या ठिकाणून पाय काय निघाला नाही. हे आता येणाऱ्या निवडणुकीत त्यांना जनता दाखवून देणार आहे. नक्कीच महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे आता ठाकरे गटाचे नगरसेवक जे आहे ते माजी पुन्हा आता पक्षप्रवेश शिवसेनेत करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे नक्कीच कामाची पोचपावतीमधून शिवसेना शिंदे गटात आता अनेक माजी नगरसेवक या ठिकाणी शिवसेना शिंदे गटात जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अजिंक्यसह गणेश सोरा, TV9 मराठी, विक्रोळी.